अध्यक्ष महोदय, राज्यामध्ये सोयाबीनच्या खरेदीच्या संदर्भात या ठिकाणी सांगण्यात आलं की सोयाबीनची खरेदी झाली नाही। पहिल्यांदा तर मी या ठिकाणी आपल्या लक्षात आणून देतो की एकूण सोयाबीनचा जो हमी भाव आहे तो 4892 रुपये इतका घोषित करण्यात आला होता, जो मागील वर्षीपेक्षा 292 रुपये इतका जास्त होता। महाराष्ट्रामध्ये लागवडीखालील क्षेत्र हे 50 लाख हेक्टर होतं आणि या संदर्भात एकूण जी काही खरेदी आपण सुरू केली, नाफेडद्वारे 403, NCCF द्वारे 159 अशा 562 केंद्रावर आपण ही खरेदी जी आहे ती सुरू केली। आणि केवळ महाराष्ट्र राज्य असं आहे की ज्या राज्यातल्या खरेदीला केंद्र सरकारने 2 वेळा एक्सटेन्शन दिलं, अजूनही आपण तिसरं मागितलेलं आहे, पण 2 वेळा एक्सटेन्शन दिलं आणि जवळपास आपण या ठिकाणी 11,21,385 मेट्रिक टन एवढी सोयाबीनची खरेदी केलेली आहे। ही खरेदी जी आहे ही अतिशय विक्रमी अशा प्रकारची खरेदी आहे। मग याच हंगामात इतर राज्यांच्या तुलनेत आपली खरेदी कशी आहे? तर आपण बघा, जी सोयाबीनचं सगळ्यात जास्त उत्पादन करणारं राज्य मध्य प्रदेश आहे। मध्य प्रदेशमध्ये झालेली खरेदी ही 6,22,000 मेट्रिक टन आहे। कर्नाटकमध्ये फक्त 18,000 मेट्रिक टन आहे। तेलंगणामध्ये 83,000 मेट्रिक टन आहे। राजस्थानमध्ये 98,000 मेट्रिक टन आहे आणि गुजरातमध्ये 54,000 मेट्रिक टन आहे। आपली 11,21,386 मेट्रिक टन आहे। म्हणजे हे जे सगळी राज्य आहेत सोयाबीन उत्पादक, या सगळ्या राज्यांची एकत्रित खरेदी जर आपण हातामध्ये घेतली तर त्याही पेक्षा 2,44,335 मेट्रिक टन, म्हणजे यांच्या सगळ्यांच्या एकत्रित खरेदीपेक्षाही 128% जास्त खरेदी ही आपल्या महाराष्ट्र राज्याने या ठिकाणी केलेली आहे। आणि मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आजपर्यंतचा खरेदीचा रेकॉर्ड हा आपण मोडलेला आहे। यापूर्वी सगळ्यात जास्त खरेदी आपण 16-17 साली केली होती, तो रेकॉर्ड आपण मोडलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात ही खरेदी जी आहे ही या ठिकाणी आपण केलेली आहे। अर्थात हे देखील खरं आहे की काही लोकांची खरेदी राहिली आहे, त्या संदर्भात आम्ही त्यांना विनंती केली आहे। पण खरं सांगायचं झालं तर यावेळेस अवस्था अशी झाली की ही खरेदी संपल्यानंतर तूर खरेदी सुरू करायची होती, एकही गोडाऊन बाकी नव्हतं। राज्यात गोडाऊनच शिल्लक नव्हतं, सगळे गोडाऊन सोयाबीनने भरले होते। शेवटी खासगी गोडाऊन आपण भाड्याने घेतले आणि त्यातनं तुरीची खरेदी आपण सुरू केली। कापसाच्या खरेदीच्या संदर्भात देखील या ठिकाणी आपण ती खरेदी जी आहे ती हमी भावाने सुरू केलेली आहे। या संदर्भात 124 खरेदी केंद्र आपण सुरू केलेले आहे। 28/2/2025 अखेर एकूण 137 लाख क्विंटल हा FAQ प्रतीचा कापूस आपण खरेदी केलाय आणि 50,000 क्विंटलच्या वर ज्या ठिकाणी कापूस आहे अशा कुठल्याही ठिकाणी नवीन केंद्र देण्याची या ठिकाणी राज्य सरकारची तयारी आहे। त्यामुळे अधिकची केंद्र लागली तरी ती आपण देणार आहोत। हमी भावाने तूर खरेदी आपण सुरुवात केलेली आहे। जवळपास आपण बघितला तर यावेळेस हमी भाव चांगला दिलेला आहे, 7,550 इतका प्रति क्विंटल हमी भाव दिला, जो मागील वर्षीपेक्षा 550 रुपये जास्त आहे। आणि यामध्ये जवळपास लागवडी खालचं क्षेत्र 12.10 लाख हेक्टर आहे आणि 11 लाख टन आपलं उत्पादन आहे। आता या ठिकाणी जवळपास आपण जी खरेदी करतो आहोत त्याच्यामध्ये पहिलं टार्गेट आपलं 2,97,430 मेट्रिक टनाचं आहे, ज्याची नोंदणी झालेली आहे आणि ही खरेदी जी आहे ती खरेदी आपली या ठिकाणी सुरू आहे। यासोबत एक तालुका एक बाजार समिती हा जो विषय या ठिकाणी आला तोही करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे। आणि मला असं वाटतं की शेतमालाच्या खरेदीमध्ये कुठेही राज्य सरकार मागे पडणार नाही, हा विश्वास या निमित्ताने मी देतो।